नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत. गोष्ट म्हटलं की सर्वांनाच आवडते. गोष्टीमध्ये पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. तुम्हालाही असेल. ही गोष्ट एच.जी. वेल्स या लेखकांनी लिहिली होती. त्यांनी ही गोष्ट 1904 मध्ये लिहिली होती. चला तर मग वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. द कंट्री ऑफ द ब्लाइंड. अ मॅन नेम्ड न्यूनेस, अ माउंटेनियर फ्रॉम इक्वाडोर. माउंटेनियर म्हणजे गिर्यारोहक. तर या गोष्टीमध्ये इक्वाडोर नावाचा एक देश आहे, जो की साऊथ अमेरिकेमध्ये आहे. त्या देशामध्ये न्यूनेज नावाचा एक माउंटेनियर म्हणजे गिर्यारोहक राहत होता. फॉल्स वाईल क्लाइम्बिंग द माउंटेन्स अँड स्टंबल्स इनटू अ हिडन व्हॅली. क्लाइम्बिंग म्हणजे चढणे, स्टंबल म्हणजे ठेच लागणे किंवा घसरून पडणे, हिडन व्हॅली म्हणजे गुप्त दरी किंवा खोल दरी. जो न्यूनेस नावाचा गिर्यारोहक होता, पर्वत चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो एका खोल दरीमध्ये गेला किंवा गुप्त दरीमध्ये गेला. दिस व्हॅली इज कम्प्लिटली कट ऑफ फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, आउटसाइड म्हणजे बाहेर. ती दरी इतर जगापेक्षा खूप वेगळी, कुणालाही माहीत नसलेली दरी किंवा ते ठिकाण होते, जे इतर जगापेक्षा खूप वेगळे होते. म्हणजे त्या भागाचा इतर जगाशी कुठलाही संपर्क नव्हता. द पीपल हू लिव्ह देअर हॅव बीन ब्लाइंड ऑफ मेनी जनरेशन्स. लिव्ह म्हणजे राहणे, ब्लाइंड म्हणजे दृष्टीहीन किंवा आंधळे, जनरेशन्स म्हणजे पिढ्या. त्या ठिकाणी राहणारे लोक हे पिढ्यानपिढ्या म्हणजे खूप पूर्वीपासून दृष्टीहीन होते. बिकॉज ऑफ अर्थक्वेक अँड आयसोलेशन दे लॉस्ट कॉन्टॅक्ट विथ सायटेड पीपल. अर्थक्वेक म्हणजे भूकंप, आयसोलेशन म्हणजे एकांत किंवा एकाकीपणा, सायटेड म्हणजे डोळ्यांनी पाहू शकणारे. कारण भूकंपामुळे त्या भागात राहणारे लोक एकांतवासात होते. त्यांचा बाहेरील दृष्टी असणाऱ्या किंवा पाहू शकणाऱ्या लोकांशी कुठलाही संपर्क नव्हता किंवा संपर्क तुटला होता. अँड ओव्हर टाइम ब्लाइंडनेस बिकेम नॉर्मल इन देअर कम्युनिटी. ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणा, नॉर्मल म्हणजे सामान्य आणि कम्युनिटी म्हणजे समुदाय. कालांतराने दृष्टी नसणं ही गोष्ट तेथील लोकांसाठी सामान्य झाली होती. त्यांना त्या गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं की त्यांना दिसत नाही. दे लिव्ह हॅपीली हॅव्हिंग बिल्ट देअर होल सोसायटी विदाउट द सेन्स ऑफ साईट. हॅव्हिंग बिल्ट म्हणजे तयार केलेले, होल सोसायटी म्हणजे संपूर्ण समाज, विदाउट म्हणजे च्याशिवाय, सेन्स ऑफ साईट म्हणजे दृष्टीची जाणीव असणे. दृष्टी नसूनही तेथील लोक आनंदाने एक समाज बनवून राहत होते. न्यूनेस रिमेंबर द ओल्ड सेईंग. रिमेंबर म्हणजे लक्षात येणे किंवा आठवणे. ओल्ड सेईंग म्हणजे एक जुनी म्हण. न्यूनेसला एक जुनी म्हण आठवली किंवा लक्षात आली. इन द कंट्री ऑफ द ब्लाइंड द वन आईड मॅन इज किंग. दृष्टीहीन लोक असणाऱ्या जगामध्ये एक दृष्टी असणारा राजा किंवा डोळा असणारा राजा. ही फील्स कॉन्फिडंट दॅट ही विल इझिली रूल ओव्हर दिस पीपल सिन्स ही कॅन सी. फील्स कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास वाटणे, इझिली म्हणजे सहजपणे. तो पाहू शकत होता किंवा त्याला दिसत होते, त्याला आत्मविश्वास वाटत होता की तो त्या लोकांवर सहजपणे राज्य करू शकेल. ॲट फर्स्ट ही ट्राईज टू शो हिज ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा किंवा लाभ. सुरुवातीला तो दृष्टी असण्याचे किती फायदे आहेत हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होता. ही डिस्क्राईब्स थिंग्स ही कॅन सी, माउंटेन्स, द स्काय, स्टार्स. डिस्क्राईब्स म्हणजे वर्णन करतो. तो तेथील लोकांना बाहेरील जगाचे वर्णन करून सांगत होता की मी पर्वत, आकाश, चांदण्या पाहू शकतो. बट द ब्लाइंड पीपल डोंट बिलीव्ह हिम. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. पण तेथील दृष्टीहीन जे लोक होते ते त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते किंवा त्यांना त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. दे थिंक ही इज टॉकिंग नॉनसेन्स. त्याचं हे पूर्ण बोलणं ऐकून तेथील लोकांना न्यूनेस खूप मूर्ख किंवा वेडा वाटायचा. इन्स्टेड ऑफ बीइंग इम्प्रेस्ड दे कन्सिडर हिम मॅड अँड इग्नोरंट. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी, इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित, कन्सिडर म्हणजे समजणे किंवा मानणे, इग्नोरंट म्हणजे अज्ञानी किंवा न समजणारा. न्यूनेसने एवढे दिसण्याचे फायदे सांगितले तरीही प्रभावित न होता त्याऐवजी तेथील लोक त्याला मूर्ख आणि न समजणारा
किंवा अज्ञानी समजत होते किंवा मानत होते. बिकॉज हीज बिहेवियर डज नॉट मॅच देअर वेज. बिहेवियर म्हणजे वर्तन. कारण न्यूनेजची जी वागणूक होती किंवा त्याची जग पाहण्याची जी दृष्टी होती ती तेथील लोकांपेक्षा वेगळी होती. न्यूनेज देन फॉल्स इन लव्ह विथ अ गर्ल फ्रॉम द व्हॅली नेम्ड मेडिना सारोटे. फॉल्स इन लव्ह म्हणजे प्रेमात पडणे. न्यूनेज त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर, तेथील लोकांशी त्याची चांगली ओळख झाल्यानंतर मेडिना सारोटे या नावाच्या मुलीच्या तो प्रेमात पडला. ही वॉन्ट्स टू मॅरी हर. आणि त्याची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करावं. बट द एल्डर्स से ही मस्ट. एल्डर्स म्हणजे ज्येष्ठ लोक किंवा वडीलधारी. पण तेथील जे वडीलधारी लोक होते किंवा मोठे लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की बी क्युअर्ड ऑफ हिज मॅडनेस. क्युअर्ड म्हणजे उपचार किंवा इलाज. मॅडनेस म्हणजे वेडेपणा. पण तिचे जे वडीलधारी लोक होते त्यांची इच्छा होती की त्याने त्याच्या वेडेपणावर अगोदर इलाज करावा. म्हणजे तो जगाला सांगत होता की माझ्याकडे डोळे आहेत, मी पाहू शकतो. ते त्यानं सगळं सोडून द्यावं आणि आमच्यासारखं जीवन जगावं. अकॉर्डिंग टू देअर डॉक्टर्स हिज स्ट्रेंज आयडियाज कम फ्रॉम हिज आईज. अकॉर्डिंग म्हणजे च्या अनुसार किंवा च्या प्रमाणे. स्ट्रेंज म्हणजे विचित्र किंवा अनोळखी. त्या भागातील जे डॉक्टर होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्या ज्या विचित्र कल्पना आहेत त्या त्याच्या डोळ्यामुळेच येतात किंवा त्याच्या डोळ्यामुळेच तो असं वागत आहे. सो द ओनली क्युअर इज टू रिमूव्ह हिज आईज. सो म्हणजे म्हणून, क्युअर म्हणजे इलाज किंवा उपचार, रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. म्हणून त्या डॉक्टरांच्या मते या सर्वावर एकच इलाज आहे, तो म्हणजे त्याचे डोळे काढणे. न्यूनेज अग्रीज ॲट फर्स्ट बट ऑन द डे ऑफ द सर्जरी. अग्रीज म्हणजे मान्य करणे. सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया. सुरुवातीला न्यूनेजने मान्य केले की त्याचे डोळे काढले तरी चालतील. पण ज्या दिवशी त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार होती, ही लुक्स अराउंड ॲट द ब्युटिफुल माउंटेन्स अँड स्काय. अराउंड म्हणजे भोवती, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. त्या दिवशी त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार होती, त्या दिवशी तो आजूबाजूला सुंदर पर्वत, आकाश पाहतो. फॉर द फर्स्ट टाइम ही ट्रुली अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ हिज साईट. फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्या वेळेस किंवा पहिल्यांदा. ट्रुली म्हणजे सत्य. अंडरस्टँड्स म्हणजे समजले. व्हॅल्यू म्हणजे महत्व. साईट म्हणजे दृष्टी असणे किंवा डोळे असणे. त्या सर्व सुंदर निसर्गाकडे पाहून आयुष्यात पहिल्यांदा दृष्टी असण्याचं खरं सत्य किंवा त्याचं मूल्य कळलं किंवा समजलं. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग इट अप ही चुजेस टू एस्केप. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी, चुजेस म्हणजे निवडतो, एस्केप म्हणजे सुटका करणे किंवा पळून जाणे. ते सर्व जग पाहिल्यानंतर आणि त्याला त्याच्या दृष्टीचं महत्व कळल्यानंतर त्याने डोळे काढण्याच्या निर्णयाऐवजी किंवा त्याच्या डोळ्यावर जी शस्त्रक्रिया होणार होती ती करण्याऐवजी त्याने तेथून पळून जाण्याचे निवडले किंवा तेथून आपली सुटका करण्याचे निवडले. ही क्लाइम्स बॅक अप द माउंटेन्स लिव्हिंग द व्हॅली बिहाइंड. क्लाइम्स म्हणजे चढणे, लिव्हिंग म्हणजे सोडून देणे, बिहाइंड म्हणजे मागे. त्या ठिकाणाहून सुटका करून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो जसा पर्वत चढून आला होता तसाच तो पर्वत चढून गेला आणि ते जे ठिकाण होतं ते त्याने मागं सोडलं किंवा तो ते ठिकाण सोडून गेला. द स्टोरी एंड्स विथ हिम लाईंग ऑन द माउंटेन स्लोप. अशा प्रकारे गोष्टीचा शेवट होतो किंवा गोष्ट संपते जेव्हा तो डोंगराच्या उतारावर पडून राहतो. लुकिंग ॲट द ब्युटी ऑफ द वर्ल्ड फ्री बट अनसर्टन ऑफ हिज फ्युचर. ब्युटी म्हणजे सौंदर्य, अनसर्टन म्हणजे अनिश्चितता किंवा अनिश्चित, फ्युचर म्हणजे भविष्य. जेव्हा तो त्या डोंगराच्या उतारावर पडून राहतो तेव्हा तो जगाचं किंवा तेथील पर्वतांचं जे सौंदर्य आहे ते पाहतो आणि त्याला तेथून बाहेर पडण्याचं किंवा सुटका करून घेण्याचं समाधान वाटतं. पण इथून पुढे भविष्यात काय करायचं हे त्यानं ठरवलेलं नसतं किंवा त्याला माहिती नसतं. पण या गोष्टीतून आज हे शिकू शकतो की माणूस एखाद्या ठिकाणी गेला तर त्याला त्याच ठिकाणचे जे वातावरण आहे त्या वातावरणाशी जुळून घ्यावे लागते. तेथे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसारच राहावे लागते. आपण जर शहरात गेलो तर आपण शहरातील लोक जसे राहतात तसेच राहतो आणि जर आपण एखाद्या खेडेगावामध्ये गेलो
तर खेडेगावातील लोकांचे राहणीमान हे शहरातील लोकांपेक्षा खूप वेगळे असते. त्यामुळे आपण त्यांच्यासारखेच राहायला लागतो. आणि दुसरी गोष्ट आपण या गोष्टीतून शिकलो, की डोळे असणं किंवा दृष्टी असणं हेच सर्वस्व नाही किंवा सर्व काही नाही. कारण दृष्टी नसूनही बरेच लोक खूप चांगलं आयुष्य जगतात. त्यांच्या आयुष्यात ते खूप खुश असतात. ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगतात. दृष्टी असणं किंवा नसणं हे प्रत्येकाच्या पाहण्याचा एक भाग आहे. आपण कोणत्या विचारांनी जगाकडे पाहतो हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज आपण या गोष्टीतून शिकलो, की एखाद्याच्या प्रेमापोटी आपण एखाद्या मौल्यवान गोष्टीचे किंवा वस्तूचे बलिदान करू शकतो का? किंवा ते बलिदान आपण केले पाहिजे का? तर या सर्व गोष्टींव्यतिरिक्त आणखी तुम्ही काही शिकला असाल किंवा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.